नमस्कार मित्रांनो, मी गणेश निकम ॲग्रो स्टेशन यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आज आपण गावरान पोल्ट्री फार्मविषयी संपूर्ण माहिती, जसं की त्यांचं संगोपन, त्यांची ब्रीडिंग, त्यांचं खाद्य व्यवस्थापन, शेड किती बाय कितीचं, लोनची पूर्ण डिटेल्स, इतर सर्व गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी आज संगमनेर तालुक्यात आपण आलेलो आहोत. तर यानंतर आपण पोल्ट्री फार्म मालकांना विचारू. नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या एकदा सर्वांना. नमस्कार. माझं नाव ओमकार वायकर, राहणार कोकणगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर आज किती बाय कितीचं शेड आहे टोटल? शेडची साईज 90 बाय 20 फूट आहे आणि ओपन आपण साधारण 20 गुंठ्याचा ओपन प्लॉट केलेला आहे. हो का? आणि पक्षी किती दिवसाचे आता आता तुमच्याकडे? जी पहिली बॅच होती साधारण 1200 पक्ष्यांची, तिला 1.5 महिना झाला. जे मोठे पक्षी ते 1.5 महिने झालेले आहेत आणि बारीक पक्षी साधारण 1 महिन्याचे. म्हणजे दुसरा बॅच होती ती साधारण ती पण 1100 पक्ष्यांची होती. टोटल 2300 पक्षी, त्यापैकी 101 पक्षी मिळाले. सध्या 2200 पक्षी आहेत. तर आता नेमकं खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसे करता तुम्ही याचे? पाणी रेग्युलर थोडंसं त्याच्यात आपण औषध भेटतात, डिसइन्फेक्टंट, ते टाकतो. जास्त असं वेगळा काही करायला लागत गावठी असल्यामुळं. आणि खाद्यामध्ये मका बारडा आहे, त्यानंतर भरड धान्य आहे, समजा ज्वारी असेल, बाजरी असेल, जे आपल्याकडं उपलब्ध असते ते. आणि ते घास, आपण गायांना जो घास घालतो तो आपण दिवसातून 2 वेळा टाकतो. काही दिवस आमचं जरा शेडचं काम अपूर्ण असल्यामुळे आम्ही अजून ओपन सोडत नाहीत. ओपन सोडल्यानंतर खाद्याचा खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा आम्ही करणार आहे. तर मग तुम्ही अंडे वगैरे कुठून आणता की पिल्ले आणता बाहेर? नाही, आपण स्वतःची हॅचरी आहे, त्या हॅचरीमध्ये आपण पक्षी तयार करतो. अंडे आणण्यासाठी पठार भागावर तिथं ओरिजिनल अंडे आपल्याला खात्रीशीर मिळतील असे आमचे जवळजवळ 40 फार्मर रजिस्टर्ड आहे. आम्ही त्यांच्याकडून दर रविवारी आणि दर बुधवारी त्यांच्याकडे जाऊन गोळा करतो आणि मग ते हॅचिंगला टाकून त्याच्यातून पिल्लं काढून. तर टोटल किती अंडे आणता तुम्ही दर बुधवारी किंवा रविवारी? साधारण सुरुवातीला आम्हाला कमी भेटायचे, कारण एवढी माहिती नव्हती लोकांना, जागरूकता नव्हती. आता सध्या आम्ही 800 पर्यंत पोहोचलो. आम्ही म्हणजे एकदा रविवारी 800 आणि बुधवारी 800, साधारण एका आठवड्यात 1600 अंडे गोळा करतो. म्हणजे एका हप्त्याला 1600 अंडे. हो. आणि हॅचिंग पिरियड वगैरे त्याचा कसा आहे, किती दिवसाचा कालावधी? हॅचिंग पिरियड कोंबडी ज्याप्रमाणे 21 दिवस घेते तेवढेच 21 दिवस मशीनला पण लागतात. मशीनला टोटल 21 दिवस. 21 दिवस म्हणजे त्याच्यात पण असे 17 दिवस आपण इन्क्युबेटरला ठेवतो आणि त्यानंतर शेवटचे 4 दिवस हॅचरला, असे टोटल 21 दिवस. म्हणजे कधी 17 दिवसानंतर साधारण पिल्लू तयार व्हायला सुरुवात होती. कधी 18व्या दिवशी पण बाहेर येतं, कधी 19व्या, कधी 20व्या, कधी 21व्या. तर याच्यातून काही लॉस प्रॉफिट? लॉस प्रॉफिट सध्या तर अजून आपलं प्रायमरी स्टेज आहे, पण प्रॉफिटेबल धंदा आहे. कारण दुधापेक्षा तर जास्त मागणी सध्या चिकन किंवा एवढी जनता वाढली तर त्यांना पुरवायला हे खाद्य महत्वाचं आहे आणि प्रोटीन सोर्स जास्त आहे बाकीच्या सगळ्यापेक्षा. आणि कसं आहे, खर्च कमी करायचा आपला उद्देश आहे. म्हणजे जुन्या काळात जशा आता सगळ्या काय म्हणतो आपण बाहेरच मोकळ्यात हिंडून सगळ्या कोंबड्या जगायच्या, यांना पण आपण तसंच थोडंसं कमर्शियल लेवलला मोकळं एन्व्हायरमेंट करून, वेस्टेज असेल, त्यानंतर एक माशांची वेस्ट असते, त्याला किडे लवकर पडतात, कृमी म्हणतो आपण, तर ते जास्त प्रोटीनचं खाद्य आहे त्यांना हेच. आणि बाकीचं मका, म्हणजे साधारण 20% खर्चामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्ही म्हटले की जसं मोकळं सोडता, मग तुम्ही मोकळं वगैरे सोडता का यांना? अजून नाही, थोडंसं काम अपूर्ण आहे. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही मोकळं, त्याच्यासाठी आम्ही पूर्ण साधारण शेवग्याची बाग, त्यानंतर हातगा, तुती, मल्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. किती एरिया टोटल, किती एरियामध्ये लावलेलं आहे ते? झाडं सध्या 15 गुंठ्यामध्ये लावले आणि इथल्या 5 गुंठ्यांमध्ये पण करणार आहे आम्ही पूर्ण झाल्यानंतर. अच्छा. मग या नेमक्या शेडसाठी तुम्हाला टोटल खर्च वगैरे किती आला होता काय? फक्त शेडला साधारण 5 लाख रुपये खर्च आला. 5 लाख? हो, म्हणजे सगळं फिटिंग वगैरे. त्यानंतर कंपाऊंडला साधारण 4-1 लाख रुपये फक्त शेडसाठी? हा, शेडला 5 लाख, कंपाऊंडला. पक्षी वगैरे? पक्षी आपलं इन्क्युबेटर मशीन आपण स्वतःच असल्यामुळं आपण त्याचा खर्च काय एवढा काढला नाही, पण साधारण एक पक्षी आपल्याला 40 रुपयाला. त्याप्रमाणे आपण 2500 पक्षी आता सध्या आहेत आपल्याकडं. हो.
आणि शेड किती बाय कितीचं शेड म्हटलं? 90/20. 90/20चं शेड. हा. ओके. लोन वगैरे काही काढलं होतं का तुम्ही? हा, लोन गव्हर्नमेंटच्या स्कीम भरपूर आहेत योजनेला. PMEGIP म्हणून एक योजना आहे, हा. NLM म्हणून योजना आहे. हम्म. आपण PMEGIP मधून केलंय हम्म. आणि एक NLM मधून पण आपला प्रोजेक्ट आहे, पण तो शाळांसाठी. हा का? हा. म्हणजे शेळ्यांसाठी वेगळा आहे. हा. तर लोनचं वगैरे ते व्याजदर वगैरे काय आहे? लोनचं व्याज दर आता बँकेप्रमाणे वेगळं असतं. हम्म. पण साधारण ऑन ॲव्हरेज 12% ते 13% ते असतं. लोनचे हप्ते वगैरे कसे फेडायचे ते? लोनचे हप्ते सुरुवातीला बँक मोरटोरियम देते आपल्याला. म्हणजे आपलं पूर्ण उत्पादन चालू पर्यंत आपण बँकेला सांगू शकतो की आम्हाला हप्ता नाही पाहिजे, त्यानंतर आमचा हप्ता चालू करतात. हा. तर तेच आपण सांगितल्याप्रमाणे ते चालू करतात साधारण 3-4 महिने, किंवा जसा प्रोजेक्ट असेल. समजा गाईधंदा असेल तर 1 महिना, त्यानंतर आता शेळीचे 6 महिने तिला प्रेग्नन्सी असते, त्यानंतर ती पिल्लं देतील, मग हा. आपला प्रॉफिट चालू होतो. हा. तर मग त्या कंडिशनमध्ये 6, हा. म्हणजे असं प्रत्येक बिझनेसनुसार ते वेगवेगळं आहे. अच्छा. तर तुम्ही सेलिंग वगैरे कसं करता नेमकं याची? आता सेलिंगसाठी आपण आपलंच एक प्लॅटफॉर्म बनवणार आहे हा. ऑनलाईन अंड्यासाठी. हा. आणि अंडे आपले याला पण जातात, म्हणजे आपण बिग बास्केट वगैरे कंपन्यांसोबत टाईप करणार आहे. हा. आपलं बोलणं चालू आहे त्या संदर्भात. स्वतःच्या पॅकेजिंग खाली, निझर नायग्रो नावाचं पॅकिंग खाली आपण ते हा. सेल करणार म्हणजे आहे. स्वतःचा ब्रँड तयार ब्रँड करायचा. तयार करून. हो. ओके. कारण गावरान अंड्यांना खूप मागणी आहे सध्या. हा. लोक जरा जागरूक झालेत हो. चांगलं खाण्यासाठी. पक्षींचं काही मर वगैरे होऊ शकते का इथं? मर असते ना. हम्म. आता हा मरीचा धंदा आहे, असं काही नाही की बाबा ते 100% तुम्ही घेतले 100% जातील. हम्म. मर फक्त व्हायरल मुळे नाही आली पाहिजे. हा. व्हायरल. व्हायरल मुळे आली तर ती मोठा लॉस करून जाते. हो. मग त्याच्यासाठी आपण काळजी घ्यायची हम्म. फक्त. आणि दुसरं बाकीचं, समजा रेग्युलर एखादा पक्षी मेला, ते काय आहे, त्यांची थोडीशी भांडखोर जाते. हम्म. त्यांच्यात एकमेकात भांडणं होऊन हम्म. ते एकमेकांना जखमी करून ते मारू शकतात. तर ते एवढं मोठा कॉज नाहीये ते, म्हणजे समजण्यासारखं आहे. अच्छा. म्हणजे आणि- काही त्यांना एखाद्या वेळेस समजा पाण्यावरून भांडणं झाले हा. किंवा काय झालं तर त्यांच्या ते मारामार. आणि थोडंसं आपण ज्यावेळेस ओपन करू तर त्यावेळेस मर पण कमी होती. आता सध्या आपलं ओपन नसल्यामुळे मर आहे थोडीशी. आणि त्यांच्यावर काही डिसीज वगैरे काही? नाही, डिसीजचा असा मोठा काय, जसं बॉयलर वगैरे मध्ये डिसीजचं हे आहे, तसं याच्यात एवढं प्रमाण नाही, कारण थोडेसे सशक्त असतात आणि ओपन मध्ये असल्यामुळे तो पण प्रमाण जरा कमी आहे. अच्छा. आणि याचं समजा आता टेम्परेचर वगैरे कसं मेंटेन ठेवायचं याला? टेम्परेचर, पत्रा वापरताना सिमेंटचा पत्रा वापरायचा सगळ्यात महत्वाचं. आणि आजूबाजूला झाडं, तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे झाडं. आणि सदाबहार झाडं लावायचे, म्हणजे कायम उन्हाळ्यात पानगळ झाली आणि ते पूर्ण ड्राय झाले असे नको. समजा एक शेवगा, ते जे झाड आहेत 12 महिने ते चांगले असतात, म्हणजे तेज असतं त्यांना, अशी झाडं लावायची. तर शेवगाचे तुम्ही नेमकं झाडाचे व्यवस्थापन कसं करता, किंवा कटिंग किती दिवसात करता? शेवगा आपण लागवड साधारण झाली असतील याला 7-1 महिने, 7-8 महिने आपल्याला 7 आधी महिन्यापूर्वी तयारी. लावलं तर? तर साधारण एक असं डोक्यात ठेवायचं की आपल्या डोक्यापेक्षा किंवा हाताला जे कट होणार नाही तितक्याच्यात, आणि जवळ जवळ लावायचे थोडेसे झाडं, एकमेकात गुंतले पाहिजे फांद्या. म्हणजे काय की खाली समजा वरतून घारबीर जे पक्षी त्यांना दिसलं नाही पाहिजे खाली कोंबड्या आहेत म्हणून. म्हणजे त्यांना इझी एंट्री नाही झाली पाहिजे, कारण त्यांच्या आत एंट्री झाली तर ते घेऊन जाणार पक्षी. त्याच्यामुळे थोडेसे झाडं एकमेकात गुंतले पाहिजे या मापात करायचे. तर आपले ते काही जळले होते, आपण हे परत लावले, हे पण थोडेसे मोठे होतील असं. रोप आणले होते का? नाही, स्वतः आपण तयार केले होते. स्वतः रोप म्हणून लावले होते. किती अंतरावर लावले होते? 5x5 वर लावले. 5x5 वर लावलं होतं का? याचं ड्रिप. आणि शेवग्याचा नेमकं कालावधी किती एका झाडाचा? म्हणजे आयुर्मान वय किती? जर व्यवस्थित संगोपन केलं त्याला काय म्हणजे थोडंसं झाड काय म्हणतात कमकुवत राहतं. त्याचं जर खाली खोड तुम्ही जर चांगलं जाड केलं, ताकद दिली, तर साधारण 10-15 वर्षापर्यंत लाईफ देऊ शकतं. म्हणजे जुन्या काळात आपण झाडं बघितलेत की आपल्या आजीच्या काळापासून ते झाड आहेत असं. आणि आता आपण म्हणतो नाही का फक्त पिल्लांना शेवगा वगैरे फोगायला, तर तसा इतर दुसरे पण झाड आहे की का त्यांचे? नाही, आता फक्त काय झालंय, लोकांनी एक ते गैरसमज तयार केला. असं काही नाही की शेवगाच. आणि शेवग्याचं कसं आहे, एक झाड कोणतंच नाही पाहिजे. काय होतं की त्याची पानगळ एका वेळेस होणार, समजा एक ऋतू, मग त्यावेळेस काय राहणार पक्ष्यांना. तर मल्टिपल झाडं, वेगवेगळे झाडं पाहिजे. आता फक्त शेवगात जास्त प्रोटीन असं काही नाही. हातगा म्हणून आता हे जे झाड आहे हातग्याचं आहे, हे पण जास्त प्रोटीनचं आहे. याचे फुलं येतात ते पण भाजीमध्ये खातात. तर ते त्यानंतर तुती, ते पण भरपूर प्रोटीनवालं खाद्य आहे आणि त्याची वाढ पण चांगली.
आपण तिकडं बघू फ्रूट. हा आता हे हादग्याचं झाड आहे, हा त्यानंतर हे तुती आहे. हम्म. तर हे पण चांगलं वाढतं झाड हा, म्हणजे तू ते पण म्हणजे आपण पक्ष्यांना देऊ आणि शकतो. याच्याबरोबर आपण शाळेंचा पण आपला प्रोजेक्ट असल्यामुळे चारा पण होतो आपला, हा म्हणजे डबल यूज साठी आपण एक केलेले आहेत. आणि बाकीच्या मध्ये मध्ये आपण थोडेसे फळांचे वगैरे झाडं लावलेत, हा जेणेकरून काय की हे झाडं थोडेसे ज्यावेळेस यांना मोठं व्हायला टाइम लागेल, साधारण 4 वर्ष लागतील, तोपर्यंत हे झाडं थोडेसे कमी होतील शेवग्याचे. तर त्यावेळेस कोंबड्यांना सावली पाहिजे, हम्म. त्यावेळेस हे मोठे झाडं आपल्या कामात येतील. हम्म. कारण हे काय फास्ट वाढतं, फास्ट म्हणजे शेवगा वगैरे लवकर वाढतं आणि त्याचं रास पण लवकर होतं. तसं हे कसं आहे, एकदा वाढलं तर आंबा 50-50, 60-60 वर्ष त्याला अडचण नाही. हा. त्याच्यामुळे आपण थोडेसे याचे पण असे वेगवेगळे फळांचे झाड लावून ठेवायचे. हा, तुम्ही म्हणता की जसं की आपण पक्षी नाही तर मोकळं सोडतो बा. हम्म. आता काही कालात तुमचं काम चालू आहे समजा हा. दुसऱ्या शेडचं, त्यामुळे तुम्ही नाही सोडत. पण ज्यावेळेस तुम्ही पक्षींना मोकळं सोडतात तर मग ते ह्या बागाच्या बाहेर न जाण्यासाठी मग तुम्ही काय नियोजन आपण केलेलं आहे? कंपाऊंड केलेलं आहे, साधारण 7 हा. फूट आपली साधी चेन लिंकची वायर आहे आणि त्याच्यावरती साधारण 1-1 फुटावर आपण टोटल 9 फूट हाईटचा आपला कंपाऊंड आहे. हा, म्हणजे तर त्या हा, कंपाऊंडच्या बाहेर. आणि सगळ्यात महत्वाचा धोका काय आहे की बाहेरून आत कोण नाही आलं पाहिजे. हा. कोंबडी जरी बाहेर गेली हम्म. तर ती संध्याकाळी परत त्याच्या घरी म्हणजे शेडमध्ये येणार आहे. हो. फक्त बाहेरून कोणी आतमध्ये नाही आलं पाहिजे, यासाठी कंपाऊंड महत्वाचं आहे. हा. आणि ते कोंबडी खताचं व्यवस्थापन वगैरे कसं करता आता तुम्ही? खताचं कसं आहे की ओपन असल्यामुळं खताचं जास्त आपण यूज हम्म. करून नाही घेऊ शकत. कारण हे सगळं समजा आता इथं बागेत पडणार आहे, फक्त बागेला त्याचा फायदा होईल. हम्म. असं आपण कमर्शियल म्हणजे विकण्यासाठी तर त्याचा फायदा काय होणार नाही. फायदा होणार. आता आपण तुम्हाला जे मगाशी बोललो होतो मी, जे फिशचं वेस्ट असतं, हा तर त्या अशामध्ये त्याच्यात माशांची एंट्री झाली पाहिजे. हा आपण साधारण ते म्हणजे कलरची हे असते बादली, हा त्याला असे वरतून 3 होल केलेत, हा म्हणजे माशी आपली आत जाईल. हा, म्हणजे माशी एंट्री हा, मारते. माशी आत त्याच्यात गेली पाहिजे. हा. तर त्याच्यात बरोबर साधारण 2 ते 3 दिवसात किडे पडतात. हा, ते म्हणजे एकदा ते किडे पडले तर ते आता थोडंसं आपलं कंपाऊंड मुळे आपण खाली टाकलेलं नाही, एकदा हा. खाली टाकलं तर कोंबडी बरोबर ते उकरून खाते. तर मंडळी, आज आपण कुक्कुटपालनविषयी संपूर्ण माहिती बघितली. जसं की आपल्यासमोर उदाहरणे हे सर आहेत, त्या सरांनी कुक्कुटपालनविषयी संपूर्ण माहिती सांगितली व त्यांचं एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर की शेतीसोबत कुक्कुटपालन जोडधंदा म्हणून आपण एक कमी खर्चात जास्त उत्पादन काढू शकतो.